In 2030 onwards, every third baby will be an IVF baby. पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन खूप जास्त वाढलंय. जेव्हा इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल तर जर आपल्याला परफॉर्मन्स नसेल तर आपले सगळे टेस्ट नॉर्मल असून आपल्याला मूल होणार नाही. का आज नैसर्गिक प्रेग्नन्सीच्या पलीकडे जाऊन आज IVFचा मार्ग अवलंबावा लागतो? पुरुष आणि स्त्रीमध्ये त्यांचा आपसिक संबंध यायला पाहिजे ते वेळेवर आजकाल येत नाही. त्याच्यामध्ये PCOD, एंडोमेट्रिओसिस हा प्रकार स्त्रियांमध्ये खूप वाढलाय. आणि पुरुषांमध्ये आफ्टर कोविड स्पेसिफिकली आम्ही बघतोय की त्यांचे स्पर्म क्वालिटी आणि क्वांटिटीवर खूप फरक दिसतोय. शुक्राणूचं जे नंबर आहे ते कमी व्हायला लागलंय. म्हणजे जे बाळ जन्माला येईल ते नैसर्गिकरित्या नाही, मग ते आर्टिफिशियल असेल किंवा बाळामध्ये व्यंग असेल की काय, असे अनेक समज अजूनही आहेत. ज्या गोष्टी आपल्याला नॅचरली होत नाही त्याच्यासाठी नेचरचंच दिलेल्या गोष्टी म्हणजे अंडी आणि शुक्राणू वापरून आपण एम्ब्रियो तयार करतो. सो वी हॅव टू एव्होल्युशन पार्ट ऑफ द न्यू लाईफ. बरेच वर्ष ते ट्राय करतात आणि त्यांचे सातत्यानं मिसकॅरेज होते. जेवढं नॅचरलमध्ये चान्सेस आहे तेवढंच चान्सेस तुम्हाला IVFमध्ये असतात. तुम्ही बेस्ट क्वालिटी स्पर्म सिलेक्ट करतात, बेस्ट क्वालिटी एग सिलेक्ट करतात आणि त्यांना फर्टिलाइज करून बेस्ट एम्ब्रियोला ट्रान्सफर करतात. तर डेफिनेटली तुमचे चान्सेस आय वुड से की थोडे कमी होतात कम्पेअर्ड टू नॅचरल प्रेग्नन्सी. आम्ही म्हणतो की वर्षभर तुम्ही एकत्र राहत असणार आणि तुमचे पिरियड्स रेग्युलर आहेत आणि तुम्ही रेग्युलरली इंटरकोर्स आठवड्यातून 2 ते 3 वेळ येते आपल्याला आणि तरी मूल होत नसेल तर तुम्ही तुमच्या फर्टिलिटी एक्सपर्ट जे पण जवळपास असतील त्यांना अप्रोच करा. हाय, हॅलो, नमस्कार. लोकमत सखीमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. मंडळी, कसं असतं, मातृत्वाची भावना किंवा पालक होण्याची भावना ही प्रत्येक जोडप्यासाठी खूप खास असते आणि हवीहवीशी वाटणारी असते. पण नैसर्गिकरित्या ज्या जोडप्यांना पालक होता येत नाही त्यांच्यासाठी IVF हा एक आशेचा किरण बनत चाललाय. पण या IVF बाबत समाजामध्ये अनेक समज, अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. त्यासाठीच आपण IVF अवेअरनेस वीक हा साजरा करतोय आणि त्याकरिता आजच्या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अंजली देवल मॅम. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते. थँक्यू. तर मॅम स्प्रिंग IVF फर्टिलिटी सेंटरच्या डायरेक्टर आहेत, त्याचबरोबर त्या सुप्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट आहेत. अनेक जोडप्यांच्या चेहऱ्यावरती, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, त्यांनी हसू आणण्याचं काम केलेलं आहे, त्यांना आनंद देण्याचं काम केलेलं आहे. गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या मुंबईतल्या नामांकित हॉस्पिटल्सशी सुद्धा त्या संलग्न आहेत. तिथे सुद्धा त्यांनी प्रॅक्टिस केली आहे. पुन्हा एकदा मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते मॅम. थँक्यू. जसं आता मी सुरुवातीलाच म्हटलं की IVF हा एक आता आशेचा किरण बनत चाललाय. तर ही IVF जी आपली प्रोसेस आहे किंवा प्रोसिजर आहे नेमकी कशी असते, किंवा जोडप्यांनी IVF साठी प्रिपेअर होण्यासाठी कसं टप्प्याटप्प्यानं स्वतःला तयार करावं? फर्स्ट जे आपलं स्टेप असतो IVFमध्ये ते म्हणजे तुम्हाला IVFची गरज आहे की नाही. तर त्याच्यासाठी थोडे चाचण्या असतात. म्हणजे तुम्ही टेस्ट करून घ्या. एक फर्टिलिटी एक्सपर्टकडे जाऊन तुम्हाला का मूल होत नाही आणि त्याचा पुढचा स्टेप काय आहे ते तुम्ही डिसाईड करा. एकदा तुम्हाला ते काउन्सिलिंग करून हा ठरलं की आपल्याला आता IVFचा मार्ग पकडायचा आहे, मग तुमचे मेल आणि फिमेल दोन्ही पार्टनरसाठी वेगळे वेगळे टेस्ट असतात. त्याच्यामध्ये काही हॉर्मोनल ब्लड टेस्ट असतात, काही फिटनेस फॉर प्रेग्नन्सीसाठी फिमेलचे टेस्ट असतात. तुम्हाला शुगर तर नाही आहे, थायरॉइड तर नाही आहे, असेल तर त्याचा आधी उपचार करून मग आपण IVFची प्रक्रिया सुरू करतो. आणि मेलसाठी पण त्यांचं शुक्राणू आपण बघतोच, पण शुक्राणूमध्ये वेगळे वेगळे टेस्ट असतात. DFI असतो. प्लस आपल्याला मेल फर्टिलिटी पण त्यांचा जे पुरुषांचा हेल्थ असतो, म्हणजे त्यांना थायरॉइड किंवा त्यांचा हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा त्यांना शुगर, हा सगळं बघून एकदा टेस्ट करून स्क्रीनिंग करून मग त्यांना IVFचा मार्गावर लागायला पाहिजे. पण आता आजकालच्या आपण काळामध्ये बरेचदा मी IVFसाठी जातोय किंवा IVFची प्रोसेस आता मी करायचा विचार करतोय असं सातत्यानं बरेच कपल्स बोलताना दिसतात. काय त्या मागची कारणं आहेत? का आज नैसर्गिक प्रेग्नन्सीच्या पलीकडे जाऊन आज IVFचा मार्ग अवलंबावा लागतोय? हां, जसं एव्होल्युशन झालं, आता आपल्याला आफ्टर सायन्स प्रोग्रेस व्हायला लागलं, तसं तसं आपली लाईफस्टाईल पण बदलायला लागली. तर आता पूर्वीसारखं आपण जगत नाही. आपलं खाणपान, आपलं शारीरिक श्रम जे आपण करतो ते तसं राहिलं नाही आणि इनफॅक्ट स्ट्रेस लेवल्स खूप वाढले. तर पुरुष आणि स्त्रीमध्ये त्यांचा आपसिक जे संबंध यायला पाहिजे ते वेळेवर आजकाल येत नाही. कारण म्हणजे ट्रॅव्हलिंग, काम खूप स्ट्रेसफुल असतं. प्लस त्यांच्यामध्ये आता वजनामुळे जे आजकाल चेंजेस आहे आणि डाएटमुळे जे लाईफस्टाईल चेंजेस आहे त्याच्यामध्ये PCOD, एंडोमेट्रिओसिस हा प्रकार स्त्रियांमध्ये खूप वाढला आहे.
ओके. आणि पुरुषांमध्ये आफ्टर कोविड स्पेसिफिकली आम्ही बघतोय की त्यांचे स्पर्म क्वालिटी आणि क्वांटिटीवर खूप फरक दिसतंय. शुक्राणूचं जे नंबर आहे ते कमी व्हायला लागलं आहे. इनफॅक्ट WHO खूप पूर्वी 40 मिलियनला नॉर्मल म्हणायचे, आता 15 मिलियनला आपण नॉर्मल म्हणतो. मग त्यांचं जी मोटिलिटी, हा सगळं फॅक्टर, ओबेसिटी वाढलं आहे, वजन वाढायला लागलं आहे, आपण एक्सरसाइज कमी करायला लागलो, आपण मोर प्रोसेस्ड फूड घ्यायला लागलो आहे. तर जसं एव्होल्युशन आपल्यासाठी पॉझिटिव्ह झालं तसं एव्होल्युशन आपलं कन्सीव्ह होण्यासाठी किंवा संततीसाठी ते थोडं निगेटिव्ह झालं आहे. हा शारीरिक बदल आहे. म्हणजे अगदी बरेचदा आपण असं ऐकतो की योग्य वयात लग्न झालं पाहिजे, योग्य वयात बाळ झालं पाहिजे असं म्हटलं जातं. मग त्याचा परिणाम हा फर्टिलिटीवर होतं. पण जस्ट बिकॉज तुमचं वय निघून जातंय म्हणून तुम्ही मूल करावं हा योग्य विचार नाही. आधी एकदा तुमचं लग्न झालं किंवा नाही पण झालं आणि तुम्ही ठरवतायत की आपल्याला मूल हवंय, तर आधी तुमचं मानसिक आणि भावनिक तयारी करून मग तुम्ही हा पुढच्या पाऊल घ्यायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही बोलताना ही गोष्ट खूप प्रकर्षानं मेन्शन केली की भावनिक तयारी. कारण IVF हा अशी ही प्रोसेस आहे की जी खर्चिक आहे. भावनिक, शारीरिक, मानसिक सगळ्याचीच तयारी पुरुष स्त्री दोघांना सुद्धा आपल्याला करायला लागते. मग अशा वेळेस भावनिक आणि मानसिक तुम्ही कसं त्यांना सपोर्ट करता किंवा त्यांची कपल काउन्सिलिंग वगैरे अशा प्रकारे केली जाते का? हां, तर आमच्या क्लिनिकमध्ये तर आम्ही 360 डिग्री सपोर्ट देतो सगळ्यांना. पण ॲज अ डॉक्टर ऑल्सो, कारण हा फक्त त्यांच्यासाठी नाही, हे आमच्यासाठी पण एक जर्नी आहे. आणि इट इज मोर लाईक अ फॅमिली. म्हणजे आपण ते आमच्या परिवाराचा भाग होतात. कारण त्यांची हा जर्नीमध्ये त्यांना आधी त्यांचा आशा, संयम हा सगळ्यांचा आपल्याला प्रॉपर समागम होऊन एकदा ते रेडी झाले मगच हा ट्रीटमेंट करायला पाहिजे. कारण जे शारीरिक त्रास होतो, जे आपण म्हणतो IVF मध्ये हे होतं, साईड इफेक्ट्स होतात, ते तेवढं नसतं आणि ते रिव्हर्सिबल असतात. पण जर तुम्ही दोघं पार्टनर मानसिक आणि भावनिक रूपमध्ये दे आर नॉट ऑन द सेम पेज, म्हणजे त्यांना हे माहिती आहे की हा प्रक्रिया आपल्याला ह्याच्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही, आणि एकदा त्यांना ठरलं की एवढं खर्च होईल, हे आपल्याला शरीरावर हा साईड इफेक्ट्स टेम्पररी होऊ शकतं, ह्याच्यामध्ये आपल्याला एकमेकांचं जे अंडरस्टँडिंग आहे ते खूप चांगलं व्हायला पाहिजे. कारण फायनली रिझल्टमध्ये जे मूल होतं ते दोघांसाठी आहे. बरोबर, राईट. आणि जसं आपण म्हटलं की आता एखादं जोडपं IVF साठी प्रिपेअर करतंय, तुमच्याकडे आले आहेत आणि त्यांना आता ते प्रोसेसमध्ये जायचं आहे, मग त्यासाठी सुरुवातीच्या काळात काही चाचण्या केल्या जातात का? अशा स्पेसिफिकली स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी काय चाचण्या असतात? तर स्त्रियांसाठी आपण ब्लड टेस्ट करतो, सोनोग्राफी करतो. ब्लड टेस्टमध्ये हॉर्मोनल टेस्ट असतात, नॉन हॉर्मोनल टेस्ट असतात, प्लस त्यांचं वेट वगैरे बघायला होतं, त्यांचं मेंटल, ॲज ए सेड, मेंटल आणि इमोशनल त्यांचं आमचं काउन्सिलिंग होतं. पुरुषांसाठी त्यांचे शुक्राणूचे टेस्ट असतात, त्यांचे व्हायरल मार्कर्स दोघं नवरा बायकोसाठी आपण करतो, कारण इन्फेक्शन स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं असतात. आणि मूल प्लॅन करायच्या अगोदर IVF नाही पण करत असणार तर थायरॉइड, शुगर्स, हिमोग्लोबिन आणि व्हायरल मार्कर्स हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि इट शुड फर्स्ट हा स्क्रीनिंग करून मगच आपल्याला पुढचं प्लॅनिंग करायला पाहिजे. राईट. मग डॉक्टर, आपण जसं टेस्टबद्दल बोलतोय, तर AMH टेस्ट जी स्त्रियांमध्ये केली जाते ती टेस्ट नेमकी काय असते? कारण बरेचदा बायकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात की कसं होईल, काय होईल. एक मिथ सुद्धा मी ऐकलं होतं की बाबा माझी अंडी जेव्हा काढली जातील त्याच्यानंतर मग माझे तो काउंट कमीच होईल का, मग ती संपूनच जातील का? कसं तुम्ही याकडे बघता? AMH म्हणजे ओव्हेरियन आपलं फर्टिलिटी, आणि त्याच्यामध्ये ओव्हेरियन एगची क्वालिटी आणि एगची क्वांटिटी हा दोन्ही आपण ठरवू शकतो. हे ॲब्सोल्यूट मार्कर नाही आहे. त्याच्याबरोबर आपल्याला दुसरं हॉर्मोनल टेस्ट आणि सोनोग्राफी पण करायला पाहिजे. पण एक सिंगल टेस्टनी खूप गोष्टी आपल्याला कळतं. मग IVFला कुठलं इंजेक्शन वापरायचं, हा IVF आपल्याला किती सक्सेस देईल, हा AMH आपल्याला एक अराउंड 60-70% आपल्याला एक अंदाज देऊ शकतो की आपल्याला रिझल्ट्स काय येऊ शकतं. ओके. आणि हे जे मिथ आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? खरंच असं होतं का? नाही, कारण AMH आपल्याला आपले भरपूर फॉलिकल्स असतात. एव्हरी वुमन इज बॉर्न विथ लॅक्स अँड मिलियन्स ऑफ फॉलिकल्स. मग AMH फक्त आपल्याला रिक्रुटेबल, म्हणजे हा पुढचे 3 महिन्यात आपले किती फॉलिकल्स चांगले ओसाइट्स देऊ शकतात, फक्त त्याचा प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू आहे. म्हणून PCOD मध्ये AMH खूप हाय असतात आणि एंडोमेट्रियोसिस किंवा ज्यांचे लो रिझर्व असतात त्यांचे AMH खूप लो असतात.
आता आपण सुरुवातीला सुद्धा तुम्ही एक उल्लेख केला होता की इन्फर्टिलिटी जी लोकांमध्ये येते, त्याचा जीवनशैली जी आपली बदलली आहे त्याचा सुद्धा काहीसा परिणाम होतोय. तर स्त्री आणि पुरुषांमध्ये आपण पुन्हा एकदा डिटेलमध्ये जाऊया की काय वंध्यत्वाची कारणं आहेत, कशामुळे आज इन्फर्टिलिटी मोठ्या प्रमाणात समोर येते. इन्फर्टिलिटी आपलं मोठ्या प्रमाणात आता वाढलं आहे, कारण फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग की लाईफस्टाईल वाढलेलं आहे आपलं. आपलं खानपान, एक्सरसाइज, आपण हेल्दी खाणं, म्हणजे आता सगळ्या गोष्टीमध्ये कलर किंवा स्विगी आणि झोमॅटोमुळे तर सगळे लोक फास्ट फूड खात आहेत. आणि लोकांनी आपल्या पद्धतशील प्रकाराने जसं कुकिंग करायचे तसं, बिकॉज सगळ्या बायका आता बाहेर जातात कामाला. तर आता पूर्वी आमची आजी आई वगैरे घरी असायची, आता तसं नाही आहे. मी सुद्धा कामाला जाते, तर आमचे मुलं पण ऑर्डर करतात बाहेरचं फूड. तर त्याच्यामध्ये बॅलन्स कसं करावं की तुम्ही प्रमाण, म्हणजे खाण्याचं आता ऑप्शन्स एवढे झाले की आपण ओव्हर ईट करतो. इंडल्जन्स जे आपण म्हणतो, ओव्हर इंडल्जन्स वाढलं आहे. दुसरं, ट्रॅव्हल आणि जे कॉम्पिटिशन जास्त आहे त्याच्यामुळे लोकांना फोकस आता करिअरवर जास्त आहे, होमवर कमी झालं आहे. त्याच्यामुळे नवरा बायकोमध्ये जे एक प्रायव्हसी किंवा जे पर्सनल मोमेंट्स असायला पाहिजे ते हळूहळू कमी व्हायला लागलं आहे. इवन दो आपलं न्यूक्लिअर फॅमिलीचं सिस्टम वाढलं आहे, पण दोघे आपल्या आपल्या कामावर जातात, स्ट्रेस्ड घरी येतात. वीकेंड्स पण खूप वेळ घरासाठी आपल्याला हा काम करायचं आहे, ते करून घ्यायचं आहे. तर त्यांच्या आपोआपमध्ये जे इंटिमेट मोमेंट्स आहे ते कमी झाले. आणि प्लस लग्न आपण थोडं उशिरा करतो, विच इज व्हेरी फेअर, कारण म्हणजे ठरवून समजूनच लग्न करायला पाहिजे. पण त्याच्याने आपलं बायोलॉजिकल क्लॉक डेफिनेटली थोडं मागे होऊन जातं. प्लस आता पॉलिसिस्टिक ओव्हरी जे आपण म्हणतोय, हे आता मोर ऑफ अ लाईफस्टाईल चेंजमुळे झालंय, और वेदर इट्स अन एव्होल्युशनरी चेंज हे आपण सांगू शकत नाही. कारण पीसीओडी, एव्हरी थर्ड गर्ल नाव हॅज पीसीओडी. म्हणजे आपलं प्रमाण किती वाढेल. आणि जे लेटेस्ट स्टॅटिस्टिक्स आहे ते सांगतायत की इन 2030 ऑनवर्ड्स एव्हरी थर्ड बेबी विल बी अन IVF बेबी. सो इट्स डेफिनेटली आपलं लाईफस्टाईल आणि ह्याच्यामुळे आपलं खूप प्रॉब्लेम हे चालू आहे. आणि या इन्फर्टिलिटीसाठी काही टेस्ट आधी केल्या जातात का? म्हणजे कसं ठरवलं जातं की बाबा आता हे कपल नाही नॅचरली करू शकत? आम्ही म्हणतो की वर्षभर तुम्ही एकत्र राहत असणार आणि तुमचे पिरियड्स रेग्युलर आहे आणि तुम्ही रेग्युलरली इंटरकोर्स आठवड्यातून 2 ते 3 वेळ येत आहे आपल्याला, आणि तरी मूल होत नसेल तर तुम्ही तुमच्या फर्टिलिटी एक्सपर्ट जे पण जवळपास असतील त्यांना अप्रोच करा. पण जर तुम्हाला आधीपासून माहिती आहे, म्हणजे स्त्रीना जर लग्नाचा आधी किंवा मेन्स्ट्रुअल इश्यूज आहे की आपल्याला पिरियड्स रेग्युलरली येत नाही किंवा पाळीचं वेळ खूप दुखतं किंवा म्हणजे मेन्स्ट्रुअल इश्यूज आणि बाकी ओबेसिटी, तुम्हाला लाईफस्टाईल डिझीजेस आहेत, थायरॉइड आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, हा लोकांनी जास्त वेळ घालवावा नाही. त्यांनी लगेच तुमच्या एक्सपर्टला जवळ GP, गायनॅक जे अप्रोचेबल असतील त्यांच्याकडे जाऊन टेस्ट करून घ्या, त्याच्याने आपल्याला कळेल. खरं आहे. कारण बरेचदा असे म्हणजे पुरुषांना सुद्धा या गोष्टीची जाणीव जरी झाली तरी ना, समाजाच्या प्रेशरनी किंवा समाज काय बोलेल या प्रेशरनी कुठे ना कुठेतरी ती गोष्ट दाबली जाते. मग आपण प्रयत्न करू पण तोपर्यंत कधी असं होऊ शकतं की स्त्रियांची मग अंडी किंवा त्यांचा रजोनिवृत्तीचा काळ पुढे होतो. आणि पुरुषांचं बायोलॉजिकल क्लॉक एवढं फास्ट जात नाही. बरोबर. दुसरं आम्ही आजकाल बघतो की पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन खूप जास्त वाढलं आहे, विच इज मोर रिलेटेड टू डायबिटीज. आता खूप रॅम्पंट आहे, वजन वाढत चाललं आहे आणि स्ट्रेस. सो हा एक खूप इम्पॉर्टंट रिझन झाला. नाही, जेव्हा इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल तर जर आपल्याला परफॉर्मन्स नसेल तर आपले सगळे टेस्ट नॉर्मल असून आपल्याला मूल होणार नाही. तिथे पण IUI किंवा IVF आपल्याला हेल्प करतात. आता आपण ओव्हरऑल या प्रोसेसच्या आधी काय काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रोसेस असतात किंवा चाचण्या असतात ते पाहिलं. तर आता जेव्हा एखादी कपल तुमच्याकडे येतं आणि प्रॉपर ती प्रोसेस सुरू होते, तर त्या काळामध्ये त्या स्त्रीनं आणि त्या पुरुषानं काय काळजी घेतली पाहिजे टिल डिलिव्हर बेबी होईपर्यंत? हां, तर जेव्हा आमच्याकडे असं जोडपे आले तर आधी तर त्यांचं आपण काउन्सिलिंग करतो. बरं. मी ॲज अन IVF एक्सपर्ट मी त्यांच्या काउन्सिलिंग करते, त्यांचे काय काय टेस्ट झाले आपण ते बघतो, म्हणजे त्यांना IVFला कुठल्या प्रकारचं ट्रीटमेंट लागेल हे आपण समजून घेतो आणि त्यांना पण समजवतो. आणि त्यांना एनकरेज आम्ही करतो की तुम्ही प्रश्न विचारा. खूप वेळ ते फक्त ऐकून गेले आणि मग नंतर त्यांना स्वतः समजलेलं नाही आणि ते त्याच्यावर बसतात महिना. म्हणून आम्ही त्यांना एनकरेज करतो की तुम्ही आम्हाला विचारा, तुम्हाला काय प्रश्न आहे. कारण IVFबद्दल लोकांना खूप मिथ्स आहे आणि ते ॲक्च्युली आमचं काम आहे त्यांना क्लिअर करणं. मग एकदा आमचे काउन्सिलर असतात, आमच्याकडे एक फर्टिलिटी कोच पण आहे. तर फर्टिलिटीमध्ये कोच म्हणजे त्यांना
हँड होल्डिंग असतो की तुम्ही जेव्हा आमच्याकडे येतात तर डॉक्टरकडे सगळे प्रश्न त्यांना सगळं सुटतील असं नसतं. खूप छोटे छोटे क्वेश्चन्स असतात की आम्ही हे खावं की नाही, रिलेशन ठेवू शकतो की नाही, वजन उचलू शकतो की नाही, कामावर जाऊ शकतो की नाही, हा सगळं आमचे काउन्सिलर, मी आणि आमचे फर्टिलिटी कोच आम्ही सगळं मिळून आम्ही त्यांना ह्याच्याबद्दल गायडन्स देतो. त्याच्यानंतर त्यांचं आम्ही काय प्लॅन ऑफ ॲक्शन आहे ते त्यांचं सगळं चाचण्या करून मग आम्ही त्यांच्यासाठी पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट प्लॅन ठरवतो. त्याच्यामध्ये एम्ब्रिओलॉजिस्ट पण इन्वॉल्ड असते कारण ती आमचे जे शुक्राणूचे टेस्ट ते करतात तर दोघांसाठी काय सुटेबल ट्रीटमेंट आहे, कशाने त्यांना चांगलं रिझल्ट येऊ शकतं, हा सगळं करून मग आम्ही त्यांना मग खर्चाचं काउन्सिलिंग हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सगळं बोलून झाल्यावर त्यांना हाच लास्ट प्रश्न होतो की किती खर्च येईल एंड टू एंड. तर हा सगळं पण आम्ही त्यांना त्याच्यामध्ये हेल्प करतो. EMI फॅसिलिटी आपल्याकडे, इंटरेस्ट फ्री EMI मिळतं, त्याचं इंटरेस्ट आम्ही भरतो, बट त्यांचं स्ट्रेस कमी होतं त्याच्यावर. राईट. आणि ही जी प्रोसेस असते एम्ब्रिओ ट्रान्सफरची ती नेमकी कशी असते? म्हणजे बरेचदा आपल्या मनामध्ये कुतूहल असतं त्याबाबत आणि लोकांना माहीत नसतं, तर आपण प्रेक्षकांना ते हा सर्वात इझिएस्ट प्रोसेस असतात. म्हणजे सगळं झाल्यावर शेवटी आपण जसं डेझर्ट खातो तसं हा आहे. म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर इज IUI सारखं असतो, ह्याच्यामध्ये ॲनेस्थीसिया लागत नाही, एम्ब्रिओ आपले बनलेले असतात. तर आम्ही ॲज अ टीम ऑफ IVF सेंटर आम्हाला माहिती असतो की ह्यांचे एम्ब्रिओज कसे बनले म्हणजे रिझल्ट आपल्याला कितपत मिळेल. आणि मग त्यांना आपण अंडर OTमध्ये क्लीन हायजेनिक कंडिशनमध्ये आपण एम्ब्रिओ त्यांच्या युट्रसमध्ये पुश करतो. ह्याच्यामध्ये कुठलं पण इंट्रुजन नसतो, फक्त आपण एक थिन कॅथेटरमुळे मध्ये एम्ब्रिओ लोड करून आपण त्यांच्या युट्रसच्या आतमध्ये प्लेस करतो. कुठल्याही प्रकारची सर्जरी वगैरे नाही, बिलकुल नाही. आणि हा एक एंड आहे विच इज होपफुली अ हॅपी एंड फॉर देम. सो आणि म्हणजे असं कानावर बरेच झालेलं की जेव्हा ही प्रोसेस चालू होते तेव्हा अनेक अंडी काढली जातात, कारण त्यापैकी म्हणजे जर 10 अंडी काढली तर त्यापैकी एखादंच अंड फर्टिलाइज होतं. तर मग ते कसं, म्हणजे ती ओव्हरऑल प्रोसेस तुमची कशी असते की कसं ती सुरुवात होते? तर आम्ही जेव्हा त्यांचे सगळ्या चाचण्या झालेल्या आहे तेव्हा पाळीचं जनरली शॉर्ट, खूप सारे प्रोटोकॉल्स असतात IVFमध्ये, जनरली शॉर्ट प्रोटोकॉल आजकाल जास्त वापरता येतं. तर पाळीचं तिसऱ्या दिवशी आम्ही त्यांचं सोनोग्राफी करून बघून की कुठलं अंडी ते रिक्रूट करू शकतो त्या हिशोबाने त्यांना डोज स्टार्ट करतो. आणि त्यांचं दर 2-2 दिवसांनी ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी होत असतं. मग जेव्हा त्यांचे अंडी तयार व्हायला लागतात त्यांना त्याचं पिकवण्यासाठी, राईप होण्यासाठी आपण एक ट्रिगर नावाचं इंजेक्शन देतो. आणि ते इंजेक्शनवर मग अंडर ॲनेस्थीसिया सोनोग्राफीचं प्रोब वापरून त्याच्यात एक थिन नीडल असतो 17 मिलीमीटरचं, त्याच्याने आपण ते पाणी काढतो. जे राईप अंडी आहे, सगळे अंडी काढायला होत नाही, फक्त जे तयार अंडी आहे तेवढंच आपण काढतो. आणि मग ते आपण अंडर मायक्रोस्कोप एम्ब्रिओलॉजिस्ट त्याला स्क्रीन करतात. त्या स्क्रीनिंगमध्ये आपण ग्रेड करतो एग्सला. ओसाईटची ग्रेडिंग असतात. M2 म्हणजे बेस्ट मॅच्युरिटी असतात, M1 म्हणजे मधलं मॅच्युरिटी आणि GV म्हणजे इमॅच्युअर एग्स आहे. ते जनरली आपल्याला कुठलं पण सायकलला 7 ते 8 आपल्याला M2 आणि M1 मिळायला पाहिजे, तसं आपण स्टिम्युलेशन करतो. मग त्याचं जेनेटिक मेकअप आपण फक्त अंडर मायक्रोस्कोप त्याचे पॅरामीटर्स असतो त्याच्यावर ठरवतो. मग आपण स्पर्म सिलेक्ट करून त्याच्यावर IVF किंवा ICSIची प्रक्रिया करतो. त्याला मग इन्क्युबेटरमध्ये ठेवून 3 दिवसांनी आपण परत चेक करतो की फर्टिलायझेशन कसं झालंय. त्याच्यावर कळतं फर्टिलायझेशन चांगलं झालं म्हणजे स्त्री बीज आणि शुक्राणू चांगले होते आणि आपलं इंजेक्शन फळलं त्यांना आणि त्याच्यावर एम्ब्रिओची क्वालिटी आपण ग्रेड A, ग्रेड B करून आणि मग आपण ठरवतो कुठले ट्रान्सफर करायचे आणि कुठले म्हणजे डिस्कार्ड करू शकतो आपण. मग आता या एग्स जे तुमच्याकडे असतात त्याच्यामध्ये बाबा 2 फर्टिलाइज फॉर एक्झाम्पल एग्स असतील तर एक आता ट्रान्सफर करून त्यानंतर एक फ्रीजिंगची जी एक पद्धत असते की बाबा मला काही 3 वर्षानंतर दुसरं बाळ हवं आहे, तर मग तेव्हा तसं करता येतं का? आपण एग फ्रीजिंग पण करू शकतो. म्हणजे सपोज आपल्याला PCOD आहे किंवा आपला AMH लो आहे आणि तुम्ही अजून लग्न केलेलं नाही आहे किंवा तुम्ही ठरलं नाही आहे तुमचं की पुढचं तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्यासाठी आपण एग फ्रीजिंग करतो. तर सेम प्रक्रिया, आपण इंजेक्शन देतो, एग्स रिट्रीव्ह करतो, चांगले ओसाइट्स बघून त्यांना फ्रीज करून ठेवून देतो आणि ते त्या कंडिशनमध्ये 10 इयर्सपर्यंत आपण ठेवू शकतो. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही स्पर्म लग्न झालं किंवा तुम्ही पार्टनर ठरवलं आहे तेव्हा आपण ते थॉ करून त्याच्यावर IVF करून आपण त्या पार्टनरचा शुक्राणू घेऊन मूल तयार करू शकतो. आता फ्रोझन एम्ब्रिओबद्दल जे आपण बोलतोय तर फ्रोझन एम्ब्रिओ इज ऑलवेज अ बेटर वे टू डू IVF दॅन
फ्रेश. फ्रेश कोणासाठी करतो? जनरली आमचे जे इंटरनॅशनल पेशंट्स असतात, कारण त्यांना ट्रॅव्हलसाठी तेवढा विजा मिळतं, ते महिनाभरसाठी फक्त येतात. पण जर तुम्ही इंजेक्शन दिलं आणि एग्स रिट्रीव्ह करून एम्ब्रिओज बनवलं, तर पेशंटला एवढे दिवसाचे इंजेक्शन्स गेलेले आहे, ते थोडे त्रासलेले असतात, थोडा ब्लोटिंग वगैरे असतात, म्हणून त्यांना असं वाटतं की आता थोडं ब्रेक घ्यावं. प्लस त्यांना एकदा आपले एम्ब्रिओ तयार झाले, आम्ही त्यांना कळवलं की तुमचे एम्ब्रिओज एवढे चांगले, किती जेवढे एम्ब्रिओज बनले, तर त्यांना एक 75% रिलीफ होऊन जातं की चला एम्ब्रिओज तयार झाले, आता आपलं हे काम संपलंय. मग पुढचं काम जे आहे फक्त एंडोमेट्रियल प्रिपरेशन आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर करणं, जे तेवढं इंटरव्हेन्शनल नसतात. सो त्याच्यासाठी मग तुम्ही ते आपल्या हिशोबाने 2 महिन्यांनी 1 महिन्यानी जेव्हा तुम्ही रेडी असणार तेव्हा तुम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर करून घेऊ शकतात. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो एक वरदान आहे हे, म्हणजे ज्या कपल्सना नैसर्गिकरित्या नाही गोष्टी करता येतात ते असंही करू शकतात. खरंय. पण आता या IVF मध्ये, या प्रोसेसमध्ये ना बरेच कपल्स आहेत की त्याचे काही साईड इफेक्ट्स तर माझ्यावर होणार नाहीत ना, यासाठी घाबरतात. त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? आता पुरुषांना तर फक्त त्यांचं स्पर्म डोनेट करायचं असतं, म्हणजे आमच्या लॅबमध्ये द्यायचं असतं आणि त्यांचा ब्लड टेस्ट असतो. तर त्यांच्यासाठी अनलेस त्यांचे स्पर्म बिलकुल नाही आहे ज्याच्यामध्ये इंटरव्हेन्शनल प्रक्रिया असतो, म्हणजे त्यांच्या टेस्टीजमधून आपण स्पर्म काढतो टीसा पिसा, तर पुरुषांना जनरली इंटरव्हेन्शनल ट्रीटमेंट असतो. तर त्यांचे साईड इफेक्ट्सबद्दल आपण बोलणार नाही. मानसिक आणि भावनात्मक तर डेफिनेटली त्यांना हे प्रोसेस आहे, सो दे आर पार्ट ऑफ इट. स्त्रींसाठी इंजेक्शनचं त्यांना खूप स्ट्रेस असतं की आपलं इंजेक्शनचे साईड इफेक्ट्स होतील का. पण ते हॉर्मोन आहे, ते आपले ओव्हेरियन हॉर्मोन्सचे प्रकार आहे जे आपण तुम्हाला आर्टिफिशियली देतो. सो ते तुम्हाला थोडं बॉडीला ब्लोटिंग होऊ शकतं, कारण ते इंजेक्शन्स आपण देतोय बाहेरून, आणि नंबर ऑफ एग्स थोडे जास्त असतील तर थोड्या ओव्हरीजचे साईज पण वाढतात, म्हणून त्यांना तेव्हा आरामची गरज असते. पण गुड डाएट, चांगलं काउन्सिलिंग आणि प्रॉपरली मॉनिटर्ड, जसं मी सांगितलं की टेलर मेड ट्रीटमेंट दिलं तर साईड इफेक्ट्स रिव्हर्सेबल असतात. वी शुड नॉट वरी अबाउट इट. ओके. आणि दुसरा एक महत्त्वाचा टप्पा येतो की एकदा आता तुम्ही जसं म्हणालात की बाबा एम्ब्रिओज फॉर्म झाले की लोकांना असं वाटतं की 75% आमचं आता काम झालंय, पण मग IVF म्हणजे 100% सक्सेस असं लोक मानून चालतात. फुल जगामध्ये सक्सेस इज 45% to 75%, आणि ते पण डिपेंड करतं की तुमच्या युट्रस कसं आहे, तुमच्या एग्स कसं आहे, स्पर्म कसं आहे, तुमचं वय किती आहे, तुमच्या बाकी हेल्थ कसं आहे. पण आपण इथे देव नाही, आपण सायन्सचा वापर करून मदत करतोय जेवढी शक्यता असेल तेवढं. खरी गोष्ट आहे. आणि असंही म्हटलं जातं की IVF मध्ये एकदा IVF ची प्रोसेस केली की एकतर जुळे होणार किंवा तिळे होणार असं होतं. तर नेमकं काय आहे त्यामागे? होतात. काय होतं की जेव्हा आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो तर एक एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यावर जे सक्सेस असतं ते 2 आणि 3 वर वाढतं. तर पेशंट आणि डॉक्टरांसाठी सक्सेस रेट वाढवण्यासाठी आपण नंबर ऑफ एम्ब्रिओज 2 किंवा 3 पण हा पेशंटला समजवून त्यांना ह्याच्याबद्दल सगळं माहिती देऊन त्यांच्या कन्सेंट घेऊन मग आम्ही ट्रान्सफर करतो. त्याच्याबद्दल पण काउन्सिलिंग असतात की तुम्हाला इफ दे आर व्हेरी शुअर की त्यांना एकच पाहिजे तर आम्ही सिंगल ब्लास्ट ट्रान्सफर पण ट्राय करतो. बिकॉज जर सगळं बाकी सगळं चांगलं आहे तर सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफरवर खूप छान रिझल्ट्स मिळतात सध्या. बरोबर. आणि अशा पण तुमच्याकडे काही केसेस येत असतील की बरेच वर्ष ते ट्राय करतात आणि त्यांचे सातत्यानं मिसकॅरेज होतात. मग अशा कपल्स जेव्हा IVF साठी तुमच्याकडे येतात, तुम्ही कशा प्रकारे त्यांना डील करता? मल्टिपल अबॉर्शन्स जे असतात त्याला बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री म्हणतो आमच्या भाषेत. तर त्याच्यामध्ये भरपूर कारणं असतात. शुक्राणूमध्ये जर DNA फ्रॅगमेंटेशन हाय असेल तर मल्टिपल अबॉर्शन्स होणार, आणि तिथे आपण स्त्रीला दोष देतो. एक्झॅक्टली. फिमेलमध्ये जर तिला कुठलं डायबिटीज, थायरॉइड काहीतरी असेल तर हा एक आहेच फॅक्टर जे आपण ब्लड टेस्टनी स्क्रीन करून घेऊ शकतो. दुसरं इम्युनॉलॉजिकल असतात की तुमच्या बॉडीला, कारण एक फॉरेन बॉडी आहे, ते तुमच्या स्वतःचा बॉडी ते फॉरेन बॉडीला रिॲक्ट करतो आणि त्याला रिजेक्ट करतो. मग त्याच्यामध्ये दुसरे म्हणजे आपल्याला ऑटोइम्युन जे रिॲक्शन्स असतात त्यासाठी आपण इम्युनोग्लोबुलिन्स देतो ड्युरिंग IVF प्रोसेस, किंवा आपण हिपॅरिन देतो, ब्लड थिनर्स देतो. हे पण आपल्याला हा इम्युनॉलॉजिकल रिॲक्शनला प्रिव्हेंट करतो. पण IVF मध्ये सर्वात चांगल्या गोष्टी काय आहे की तुम्ही एग आणि स्पर्मचा वेगळं हे करू शकता. यू नो की प्रॉब्लेम कुठे आहे. एक्झॅक्टली. आणि जर एम्ब्रिओ, कारण हा फायनली क्रोमोझोमल अबनॉर्मलिटी इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉज फॉर मल्टिपल अबॉर्शन्स. तर आपण क्रोमोझोमल अबनॉर्मलिटी पिकअप करू शकतो एकतर आपण IVF मध्ये बेस्ट एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. तर लॅबमध्ये जेव्हा तुम्ही बेस्ट स्पर्म, बेस्ट एगचं सिलेक्शन करणार आणि मग एम्ब्रिओ बनल्यावर बेस्ट एम्ब्रिओ सिलेक्ट करणार, तर तुम्ही ते कमी करताय ते द चान्सेस ऑफ हॅव्हिंग अ स्पॉन्टेनियस अबॉर्शन. आणि दुसरं गोष्टी
तुम्ही PGT पण करू शकता. तुम्ही प्री जेनेटिक स्क्रीनिंग करून जेनेटिकली जे नॉर्मल एम्ब्रिओ आहे त्याला जर ट्रान्सफर केलं तर डेफिनेटली तुमचे अबॉर्शनचे रेट्स कमी होणार. तर मॅम बरेचदा असं असतं की सुरुवातीपासूनच याबाबत अनेकदा लोक म्हणतात की ही प्रोसेस खूप खर्चिक आहे किंवा काय, तर आपण असे काही कपल्स आहेत की जे या गोष्टीकडे आता वळू पाहत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल की काय एकंदरीत खर्च असतो किंवा साधारण किती त्यांनी जमापुंजी बाजूला ठेवली पाहिजे? आता खर्चाबद्दल असं आहे की हा असा गोष्ट आहे जिथे आपल्याला 100% रिझल्ट मिळत नाही. बरोबर. तर हा हेजिटेशन असतो कपल्समध्ये की आपण 1-1.5 लाख 2 लाख टाकणार आहे आणि आपल्याला परत मिळणार त्याचा प्रतिसाद माहिती नाही आहे. माहित नाही. प्रतिसाद त्याचा. सो आम्ही त्यांना कसं म्हणतो की खूप स्वतःला स्ट्रेच करून हा गोष्टी करण्याचा काय उपयोग नाही आहे. कारण त्याच्याने तुम्हाला मेंटल किंवा इमोशनल ताण पडणार, आपोआपमध्ये दोघांमध्ये मग कपल्समध्ये स्ट्रेस येतं. तर हा प्लॅन करून प्री प्लॅन करून तुम्ही केलं तर तुम्हाला डेफिनेटली हा सोपं जाईल. आणि मग काय एकदा खर्चाचा स्ट्रेस निघून गेलं की मग ट्रीटमेंटचा स्ट्रेस असतो जे आम्ही हँडल करू. सो खर्चाबद्दल आता खूप सारे कंपनीज इन्शुरन्स द्यायला लागले. लोन्स आम्ही EMI हेल्प करतो आणि खर्च 1.5-2 लाख त्या हिशोबाने आपल्याला एक घर किंवा बाकी काही येत नाही. एक दागिना येईल आणि ते दागिना आपण घरी ठेवून देतो. तर त्याच्यापेक्षा तुम्हाला प्रायोरिटाईज करायचे कारण ह्याच्याने तुमचं पुढचं खूप सारे स्वप्न पूर्ण होतील. तर डेफिनेटली आणि जिथे गरज आहे तिथे आम्ही ट्रस्टची मदत घेतो. जेवढं आम्ही करू शकतो तेव्हा आम्ही डेफिनेटली तेवढं मदत करतो. खरं आहे. आणि आता जसं तुम्ही म्हणालात की एक 100% काही सक्सेस नसतं, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मग बरेचदा असं होऊ शकतं की IVF एखादं फेल गेलं, तर मग मला पुन्हा एकदा यासाठी तयारी स्वतःची करायची आहे, तर कसं केलं पाहिजे, कशी ती प्रोसेस असणार? त्याच्यासाठी अगेन मेंटल आणि इमोशनल ह्याची गरज आहे. आपण किती स्ट्रॉंग आहे मेंटली आणि इमोशनली. कारण आपण 65-75% गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो. एकदा एम्ब्रिओ आपण ट्रान्सफर केलं तर आपण एक प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू देतो की रिझल्ट कशा प्रकाराचा असेल. पण आपल्या हातात सगळ्या गोष्टी नाही आहे. मग त्याच्यासाठी जर तुमचं फेलियर झालं तर तुमचं नेगेटिव्ह काउन्सिलिंग म्हणतात आम्ही ह्याला. ओके. की आफ्टर फेलियर हाऊ डू यू प्रोसीड, म्हणजे आपल्याला पुढचं काय. तर फेलियर झालं तर मल्टिपल फेलियर्स असतात. आमच्याकडे एक डॉक्टर होते KEMचे, त्यांचा 8 वेळ फेलियर झालं होतं. तरी त्यांनी सोडलं नाही. आमच्याकडे 1 नाही 2 मुलं झाले त्यांना त्याच्यानंतर. सो तुमच्या जसं मी सांगितलं की हाऊ यू आर मेंटली इमोशनली खूप इम्पॉर्टंट आहे. फायनान्शियली पण एक स्ट्रेन असतो. पण हे तुम्ही जेव्हा स्टार्ट करता ट्रीटमेंट तेव्हा आशावादी व्हावं, पण प्रॅक्टिकल पण व्हावं की ह्याचे रिझल्ट एवढंच असतात. आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचा प्लॅन करा. 2 सायकल 3 सायकलचे पॅकेजेस असतात आणि तुमचे ट्रीटमेंट देत आहेत त्यांच्याबरोबर बसून प्रश्न करणं की आपलं फेल का झालं. खूप वेळा आमच्याकडे उत्तर असतात की स्पर्ममध्ये इश्यू वाटतंय, एग क्वालिटीमध्ये इश्यू वाटत आहेत. मग त्याचं आपण कसं रेक्टिफाय करू शकतो. आपल्याकडे बँकची सुविधा असते. खूप लोक ॲक्सेप्टेबल असतात की आपण बँकेतून, कारण जर्नी थोडी शॉर्ट होऊन जाते. तर मग आपल्याला बसून कसं सॉर्ट करायचं ते बघायला पाहिजे. आणि आपण आता लोकमत सखी सुद्धा IVF अवेअरनेस वीक यासाठीच आपण सेलिब्रेट करतोय, कारण अजूनही समाजामध्ये IVFच्या बाबत अनेक गैरसमज आहेत. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, म्हणजे जे बाळ जन्माला येईल ते नैसर्गिकरित्या नाही, मग ते आर्टिफिशियल असेल किंवा बाळामध्ये व्यंग असेल की काय, असे अनेक समज अजूनही आहेत. असे आपले ॲन्सिस्टर किंवा आपले जे आजी आहेत वगैरे ते अजूनही म्हणतात. त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्या? तर नैसर्गिक नाही म्हणजे आपले जे स्त्री बीज आहे आणि जे शुक्राणू ते नैसर्गिक आहे. आपण फक्त त्याला टेक्निक आणि सायन्स यूज करून काढतो. एम्ब्रिओ जे बनतं ते पण नैसर्गिक आहे. फक्त आर्टिफिशियल काय होतं, त्यांचं आपण फर्टिलायझेशन आणि त्यांना तुमच्या शरीरामध्ये टाकणं. बाकी कुठल्या गोष्टी आर्टिफिशियल, ते बाळ येतं ते पण नॅचरल बाळच आहे. सो हा आपल्या मनातून काढून टाकायला पाहिजे, कारण आपण खूप गोष्टी आर्टिफिशियल करतो. आपण आपलं हेअर म्हणजे आपले केस पांढरे होतात, आपण कलर वापरतो किंवा हिना वापरतो. तर हा का वापरतो, कारण वी वॉन्ट टू लुक गुड. आता ज्या गोष्टी आपल्याला नॅचरली होत नाही त्याच्यासाठी नेचरचंच दिलेल्या गोष्टी म्हणजे अंडी आणि शुक्राणू वापरून आपण एम्ब्रिओ तयार करतो. सो वी हॅव टू कन्सिडर इट ॲज पार्ट ऑफ एव्होल्युशन अँड पार्ट ऑफ द न्यू लाईफ. खरं म्हणजे जे गर्भामध्ये होतं ते फक्त बाहेर ती प्रोसेस होऊन गर्भामध्ये सोडलं जातं. आणि खरंच बाळाला व्यंग वगैरे अशा प्रकारे काही होतं का? जेवढं नॅचरलमध्ये चान्सेस आहेत तेवढंच चान्सेस तुम्हाला IVF मध्ये असतात. पण IVF मध्ये कारण तुम्ही स्क्रीनिंग आधी करतात
की क्वालिटी तुम्ही बेस्ट क्वालिटी स्पर्म सिलेक्ट करतात, बेस्ट क्वालिटी एग सिलेक्ट करतात आणि त्यांना फर्टिलाइज करून बेस्ट एम्ब्रिओला ट्रान्सफर करतात, तर डेफिनेटली तुमचे चान्सेस आय वुड से की थोडे कमी होतात कम्पेअर्ड टू नॅचरल प्रेग्नन्सीज. ओके. आता तुम्ही ॲज अ डॉक्टर तुमच्याकडे अनेक अशा केसेस आल्या असतील, त्यातली अशी कुठली तरी केस आठवते का की वाटलं की अरे हा चमत्कार झाला, म्हणजे फेल होता होता गोष्टी खूप छान झालेल्या आहेत आणि आज ते खूप हॅपी आहेत? आमच्याकडे एक लंडनवरून पेशंट आली होती आणि माया क्रेथॉन, तिचं लंडनमध्ये 3-4 वेळ फेल झालं होतं आणि ती आणि तिचे हस्बंड इथे ॲज अ टीचर इथे आले सो दॅट ते इथे राहू शकतात हा ट्रीटमेंट घेण्यासाठी इंडियाला. मग आमच्याकडे आले आणि आमच्याकडे शी वॉज 41 जेव्हा आमच्याकडे आली, तर ऑलरेडी एज एक फॅक्टर होतं. आणि जेव्हा आम्ही एम्ब्रोज बनवलं तर एम्ब्रोजची क्वालिटी खूप पुअर होते. ओके. तर आम्ही फर्स्ट ट्रान्सफर केलं, ते फेल झालं. मग ती निराश नाही झाली आणि मग तिने सेकंड ट्रान्सफर, कारण आमच्याकडे एम्ब्रोज होते तेवढे, परत सेकंड ट्रान्सफर फेल झालं आणि मग लॉकडाऊन लागलं. मग ती परत आली आणि तिने परत सायकल केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला वी ॲडवाईज की आम्ही प्री जेनेटिक टेस्टिंग करून घेऊ, कारण का होत नाही आहे हे आपल्याला बघायला पाहिजे आणि बेस्ट एम्ब्रो सिलेक्शनसाठी, आणि ते ओपन होते त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये आमचे 10 एम्ब्रोज बनले, त्याच्यामध्ये फक्त एक एम्ब्रिओ नॉर्मल होतं. त्याच्याने आम्ही एक एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं आणि तेव्हा ती ऑलरेडी 44 वर्षाची झाली होती. तिला एक ओव्हेरियन सिस्ट होतं, तिला फायब्रॉइड्स होते आणि तिला ते एक एम्ब्रिओवर रॉबिन नावाचा एक ब्युटिफुल बेबी बॉय झालं. आणि तिने त्याच्यानंतर परत आत्ता लास्ट 2 महिना अगोदर केलं आणि परत आमचे 2 एम्ब्रोज नॉर्मल आले आणि त्याच्यावर शी इज प्रेग्नेंट विथ ट्विन्स नाव. ती गेली आता परत, तिने इनफॅक्ट फोटो पाठवलं फॅमिलीचं आणि हाऊ हॅपी दे आर, कारण ते तिथे गेल्यावर ट्विन्स कळलं. पण हा एकदम द फर्स्ट एम्ब्रिओ, म्हणजे एकच आले 10मध्ये आणि 2 वेळ आम्हाला फेलियर मिळालं आणि तिच्या लंडनला पण 2 वेळ फेल झालं होतं. सो फॉर अस इट वॉज अ मिरेकल. खरी गोष्ट आहे. आणि तुम्ही पण म्हणजे खूप पुण्याचं असं काम करता की एका आईला आई पण देण्याचं हे खूप मोठं काम आहे आणि खरंच म्हणजे तुमचं जे कार्यकर्तृत्व आहे खरंच लोकमत सखीकडनं त्याला सलाम आहे, कारण ही अगदी थोडकी आणि साधी सोपी गोष्ट नाही आहे. तर आता आपला हा IVF वीक जो चाललाय आपण सेलिब्रेट करतोय, तर त्यासाठी जाता जाता जर तुम्हाला प्रेक्षकांना ओव्हरऑल समाजाला जर काही तुम्हाला त्याबद्दल सांगायचं असेल, काही सल्ला द्यायचा असेल तर काय द्या? मी सांगणार की IVF आता आपला लाईफस्टाईलचा एक भाग आहे, त्याला चांगला ॲक्सेप्ट करा. ट्रान्सपरंट प्रोसिजर आहे, अफोर्डेबल प्रोसिजर आहे. डॉक्टर्सना प्रश्न विचारा, ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग घ्या आणि फॅमिलीला जर इन्व्हॉल्व करता आला तर हा थोडं सोपं जातं, बिकॉज फॅमिली सपोर्टची गरज असते आपल्याला. आणि प्लीज डोंट वेट, इन्व्हॉल्व अस अँड टेक अ हेल्प अँड गेट प्रेग्नंट. खरी गोष्ट आहे. मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि आमच्या मनातले सगळे गैरसमज दूर केल्याबद्दल आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना गाईड केल्याबद्दल. पुन्हा थँक्यू बोलण्याबद्दल. थँक्यू.